नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि ठळक बातम्यांच्या स्वरूपामध्ये आपण करंट अफेअर्सला डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत. दैनंदिन स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं परीक्षेची काठिण्य पातळी वाढत आहे, करंटचे प्रश्न थोडेसे ऑब्बिट एरियाजवरून येत आहेत, त्या अनुषंगानं आपल्याला आपला अभ्यास त्याचा आवाका वाढवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी डेलीचा न्यूजपेपर वाचन असेल, गव्हर्नमेंटचे जे काही पब्लिकेशन्स आहेत, सर्क्युलर्स आहेत, गव्हर्नमेंटचे मॅगझिन्स ते फॉलो करणं असेल, गव्हर्नमेंटचे जेवढ्या अनाऊन्समेंट असतात त्या बघणं असेल, किंवा स्टँडर्ड सोर्सेस जसं PIB म्हणतो, न्यूज ऑन AIR असेल, यासारख्या गोष्टी आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. त्यातून आपल्याला पुढचे प्रश्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सोडवता येऊ शकतात. तर त्यातलाच एक भाग म्हणजे आपल्या ठळक बातम्या आपण रोज त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत. ऑलरेडी याचे आपण PDF त्या ठिकाणी देत होतो. आता फक्त आपण या PDF सोबत आपण त्याचं एक्सप्लेनेशन पण त्या ठिकाणी घेत आहोत. ठळक बातम्यांच्या बाबतीमध्ये आता काही नवीन विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी ही माझ्याबद्दलची थोडक्यात माहिती आहे, ते बघू शकता. आणि आपण हे जे ठळक बातम्याचं सदर चालू करतोय ते आपले करंट कॅप्सूल नावाची चालू घडामोडी बॅच जी आहे त्याचाच एक भाग आहे. जे आपलं करंट मंत्राचं पुस्तक आहे त्याच्या आधारितच आपली ही बॅच किंवा हा कोर्स आपला असतो. त्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, AI वरील पहिली वैज्ञानिक अहवाल. आता इथं हा जो आहे आपल्याला GS2 नावाचा राज्यसेवा मुख्यला एक पेपर आहे. त्या पेपरमध्ये गव्हर्नन्स, ज्याला आपण म्हणतो प्रशासन, तर ह्या गव्हर्नन्स रिलेटेड डायरेक्टली प्रश्न जरी नाही विचारला तरी आपल्याला गव्हर्नन्समध्ये याचं मेन्शन केलं तर आपल्याला कंटेक्स्चुअल आन्सर किंवा आपलं आन्सर अजून चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करता येईल. त्यामुळे इथं आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल. फक्त करंट अफेअर्स प्रिलिम्स पुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला त्या करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये की कशा पद्धतीनं आपण त्याला मेन्समध्ये पण वापरू, तर ह्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल. गव्हर्नन्स डायरेक्टली आपल्याला आहे, गुड गव्हर्नन्स आहे आपल्याला, त्यानंतर टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ गव्हर्नन्स पण आहे. आता टेक्नॉलॉजीच्या अंडर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हा पण टॉपिक आहे. कदाचित याच्यावर डायरेक्टली पण प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो. इव्हेंट्स फर्स्ट AI सायंटिफिक रिपोर्ट आलाय 2026चा, AI इज ॲडव्हान्सिंग फास्टर दॅन गव्हर्नन्स. प्रशासन ज्या पद्धतीनं चाललंय त्याच्या कैक पटीनं फास्ट पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या ठिकाणी चालत आहे. त्याचा एक अभ्यास करणं, त्याच्यावर चर्चा करणं, या अनुषंगानं ही पहिली जी समिट आहे किंवा पहिला अहवाल जो आहे संयुक्त राष्ट्राच्या AI वरील पहिला वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, हा UN त्या ठिकाणी दिलेला आहे. या पॅनलमध्ये 40 सदस्य असून ट्युरिंग पुरस्कार विजेते योशुआ बेंगिओ आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मारिया रेसा हे दोन महत्त्वाचे त्या ठिकाणी सहअध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात. त्यानुसार 2025 मध्ये जागतिक AI संघ म्हणजे जवळपास इथं AIच्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन 75% अमेरिकेचं आहे आणि चायनाचं 15% आहे. उरलेल्या 10%मध्ये बाकी सगळी जनता इन्क्लुडिंग इंडिया त्या ठिकाणी आहे. अप्रॉक्सिमेटली जेव्हा आपण म्हणतो 10%च्या, इंडियाचं 10% नाही आहे, एखाद्याचा गैरसमज व्हायचा. उरलेल्या 10%मध्ये त्यात इंडिया म्हणजे फार कमी वाटा आपला त्या ठिकाणी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. चीनचा वाटा जवळपास 15% आहे. आणि AIचा गव्हर्नन्स हा जगातील 6-7 जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी झाला होता. 27ला परत कुठे होणार तर न्यूयॉर्कमध्ये. याच्यावर प्रोबेबल प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की AIचा जो काही सायंटिफिक रिपोर्ट आहे किंवा ती समिट जी आहे तर परत कुठे होणार आहे, तर ती होणार आहे AI इन गव्हर्नन्स. तर ही 2027ला न्यूयॉर्क येथे होणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून पण लक्षात ठेवायला लागेल. अहमदाबादनं काय केलं, अहमदाबादनं खूप मोठे झाडं लावले. आपण म्हणतो काय दिवे लावले, अहमदाबादनं झाडं लावले, आसामपेक्षा जास्त लावले. ह्यांनी काय केलंय तर जवळपास किती एका तासात 3.61 लाख म्हणजेच 3,61,000 रोपे लावून वर्ल्ड रेकॉर्ड गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे त्यांनी. आणि हे 76,000 चौरस मीटर क्षेत्रावर केलेलं आहे. टेक्निक वापरली मियावाकी. ऑलरेडी आपण मियावाकी टेक्निक बदलली होती की अर्बन एरियामध्ये कशा पद्धतीनं प्लांटेशन. जापानची टेक्निक आहे मियावाकी, ती तुम्ही राज्यसेवा मेन्सच्या पेपरमध्ये पण मेन्शन करू शकता. यापूर्वीचा विक्रम आसामचा होता, तो 3,31,929 झाडे लावली होती. इथं 3,61,000चा पराक्रम अहमदाबादनं केलेला आहे. अहमदाबादनं काय दिवे लावले, अहमदाबादनं दिवे नाही लावले, अहमदाबादनं झाडं लावले, असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. पुढे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI ने 11 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे ICAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026च्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. आता जेव्हा जेव्हा नवी दिल्ली म्हणजे न्यू दिल्ली जेव्हा आपण म्हणतो
तिथं एखादी महत्वाची समिट किंवा एखादं काहीतरी होतं त्याच्यावर प्रश्न हा एक्सपेक्टेड असतो आणि तो प्रश्न आपल्याला परत विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हे जे चार्टर्ड अकाउंटची समिट आहे, ग्लोबल ऑर्बिट समिट, ऑर्बिट नाव लक्षात ठेवा, ग्लोबल ऑर्बिट समिट. आपल्याला कदाचित असं वाटतं की हे वेगळं असेल, पण हे सीएच्या रिलेटेड, चार्टर्ड अकाउंटंटच्या रिलेटेड आहे. आणि 26वी समिट ही नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. कर्नाटकने भारतातील पहिल्या शासकीय AI विद्यापीठाची घोषणा केली. हे अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट. कमीत कमी हा सरळ सेवेत प्रश्न विचारलाच जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. सरळ सेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी 100% हा प्रश्न विचारला जाईल की गव्हर्नमेंटचं पहिलं AI विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलं, तर ते कर्नाटक. बाकी डिटेलमध्ये जेव्हा येईल याचं तेव्हा आपण ते बघूया. सध्या तरी एवढं लक्षात ठेवा, कर्नाटक हे पहिलं राज्य झालं आहे. ब्रिक्स लेबर मिनिस्टर्स मीटिंग, भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षाखाली हैदराबाद येथे ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्रालयांच्या मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल. संकल्पना काय बघा, लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 कीवर्ड आहेत. UPSC प्रिलिम्सला 1 कीवर्ड चुकून त्यांनी यावर्षी थीमवर प्रश्न विचारला होता. पुढे जर MPSCने तसा विचारायचा म्हणला तर या थीम मधले 4ही शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. अशा प्रकारे आपल्या या छोट्याशा सत्रामध्ये जवळपास महत्त्वाच्या जेवढ्या परीक्षे दृष्टिकोनातून बातम्या होत्या त्या आपण कव्हर केल्या आहेत. इनिशिएटिव्ह कसा वाढला नक्की कमेंट करून कळवा. बाकी डिटेलमध्ये आपण बघूयात नंतर. आणि आपलं करंट कॅप्सूल जो आहे त्याच्यामध्ये आपण अपडेटेड करंट हळूहळू टाकत आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. चला, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.